मी जे स्वामींसाठी वस्त्र घेऊन आलते ना, ते सगळे फायनली शिवून झाले आणि तो स्वामींना आज मी ड्रेस पण घातला. खरं तर मी सगळे ड्रेस स्वतः नाही शिवलेले, तर ते आमच्या शेजारच्या काकींनी मला सगळे ड्रेस शिवून दिले आहेत आणि त्यांनी खूप छान शिवले आहेत. मी तर ना खूप खुश झालते हा ड्रेस स्वामींना घातल्यावर. कधी कधी शब्द पण कमी पडतात, पण देवासाठी केलेली छोटीशी गोष्ट ही आपल्याला मोठी वाटते. स्वामी, मी तुमच्याकडे एकच प्रार्थना करते, माझ्या आयुष्यात आनंदाचे रंग भरत राहा. भले माझ्या कष्टाला फळ उशिरा येईल, पण मला तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे, कारण तुम्ही मला योग्य आहे तेच द्या. आणि ज्यांच्या मनात इच्छा आहे पण साधन नाही, ज्यांच्या डोळ्यात स्वप्न आहेत पण मार्ग नाही, अशांना तुम्ही दिशा द्या. आपल्या आयुष्यात कितीही संकट आली, कितीही लोकांनी साथ सोडली, पण स्वामी कधीच साथ सोडत नाही. कधी कधी आपण घाई करतो, लगेच फळ हवं असतं, पण स्वामी सांगतात संयम ठेवा, वेळ आल्यावर सगळं सुंदर घडतं. कधी कधी आयुष्य इतकं कठीण असतं, काही माणसं आपल्या सोबत असून सुद्धा ती आपली नसतात. मग अशा माणसांचा आपण विचार तरी का करायचा, का त्यांच्याकडून आपण अपेक्षा करायची? जर ते नातं आपल्याला कितीही चांगलं वागून कायम वाईटच ठरवत असेल, मग अशा नात्यामध्ये लोकांचा विचार करून स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण त्यांच्यापासून लांब गेलेलं बरं आणि त्या नात्यामधून दूर राहिलेलं बरं. स्वामी म्हणतात आपण दुसऱ्यांना बदलू शकत नाही, पण स्वतःमध्ये तर बदल घडवू शकतो ना. कधी कधी आपण सगळ्यांसाठी इतकं मजबूत बनतो, पण स्वतःसाठी कोसळतो. अशा वेळी स्वामींचं एकच वाक्य लक्षात ठेवायचं, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. कदाचित आज तुम्ही खूप त्रासात असाल, कदाचित तुमची मेहनत अजून फळ देत नसेल, पण स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामी उशिरा देतील, पण तुमच्यासाठी जे योग्य आहे तेच तुम्हाला देतील. स्वामींना नवीन ड्रेस घातलेला छान वाटतो का सांगा. आणि इकडे वेगवेगळ्या रंगाचे ड्रेस पण शिवून आणले आहेत. त्या काकीने खूप सारे छान ड्रेस शिवले आहेत. तुम्हाला नक्कीच आवडले असेल तर कमेंट मध्ये सांगा. माझी ना इकडे लगेच ड्युटीवर जाण्याची तयारी चालू झाली. मला तर एक एक काम करेपर्यंत वेळच भेटत नाही आणि टाइम तर काय पटकन निघून जातो तो सुद्धा कळत नाही. इथे त्रिशाच्या शाळेत आल्यावर खूप सुंदर बाग होती आणि फुलं पण छान होती. त्रिशा येईपर्यंत मी तेच बघत होते. घरी येऊन त्रिशाचे कपडे वगैरे चेंज केले. आज काय त्रिशाचे पप्पा आमच्या दोघी सोबत नव्हते. ड्युटीला जाण्या अगोदर मी आलते ह्या मॉल मध्ये, कारण मला घ्यायचा होता तेलाचा डब्बा. ड्युटी सुटली की मला लागलेली असते घराची ओढ, त्याच्यामुळे अगोदर मला ड्युटीला जाण्या अगोदर तेलाचा डब्बा घ्यावा. आणि इथली तेलाची प्राइस बघून मी तर चक्क हादरलेच होते. महागाई एवढी वाढली आहे की विचारायलाच नको. त्रिशा इकडे आली ती कॅडबरी घ्यायला, तोपर्यंत त्या दादाने आम्हाला तेलाचा डब्बा बाहेर आणून दिला. ओके, सो बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.